क्षेत्ररक्षक करणारा संघ याचा एक्स्ट्रा खेळाडू अर्थातच आर्यन योद्धा संघाचा एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी यायचा आहे. 11च आहेत. निशी कर्णेकर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला षटक घेऊन येते. गोलंदाज ओहो सुंदर चेंडू. पहिला चेंडू कमी उसळी घेणारा सपकन चेंडू खेळपट्टीवर पडता क्षणी विकेट किपरच्या ग्लोव्ह वर जातो. धाव नाही की धोका नाही. चेंडू निर्धाव जातोय. सुरेख कमबॅक करतोय. सुरेख गोलंदाजी करतोय तो म्हणजेच निशी कर्णेकर मॅन फ्रॉम रोहा. हो पुन्हा एकदा त्याच स्थितीत चेंडू जातोय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. 3 षटकांचा हा सामना आहे. 3 षटका म्हटलं की हाणामारीचं षटक असतं. आठवा तो आधीचा सामना ज्या राणानं पहिल्या चेंडूवर मोठा फटका आणला होता त्याच स्थितीत फटकेबाजी होणं गरजेचे आहे. आणि दरम्यान सामना सुरू आहे तो म्हणजेच आर्यन योद्धा विरुद्ध आर्विक एक भगवे वादळ. आणि हा पुन्हा एकदा चेंडू स्टेअर केलाय. नोमॅन्स लँड ठिकाणी चेंडू जोपर्यंत फील्ड पळून एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेणार का? मात्र दुसऱ्या धावाचा कोणताच प्रयत्न नाहीये. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. या एका धावेनं स्वतःचा संघाचा खातं ओपन करतोय फलंदाज तो म्हणजे अरुण. तर येणारे हे काही चेंडू असतील. आता तर 3 चेंडू येणं बाकी आहेत. निशी गोलंदाजसाठी सज्ज होते. नवीन नौका स्ट्रायकर फलंदाज असेल तो म्हणजे आदित्य. बघायचं आदित्य किती धावांनी योगदान देणार आहे. कुठल्या संघातून खेळणार आहे आदित्य? जानमान चोरडे संघातून खेळणारा आदित्य. आणि हा चेंडू मात्र वाईट ठरवला जातोय. ह्या वाईटनं धावसंख्या वाढलाय. धावसंख्या झाली आहे 2. पुन्हा एकदा निशी कर्णेकर गोलंदाजीसाठी सज्ज होते. आदित्य बघायचा कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे आपल्या संघासाठी. कर्णधार उपकर्णधार अशी बिन्नीची जोडी मैदानात. पुन्हा एकदा स्टेअर करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही. सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये. धाव नाही की धोका नाही. चेंडू निर्धाव जाते. सुरेख गोलंदाजी करतो निशी कर्णेकर. कारण निशी हा एकमेव असा रोहा तालुक्यातील एक स्टार खेळाडू आहे जो रोड संघातून खेळणारा राणा तसेच निशी कर्णेकर असे अतिशय सुरेख खेळाडू या ठिकाणी तयार झालेत. आणि हा चेंडू देखील निर्धाव जातोय. रोहा प्रीमियर लीग असो, धावीर चषक असो, आमदार दमदार चषक असो, या प्रत्येक चषकामध्ये पीएनपी चषक असो किंवा कोणताही चषक असो त्या चषकामध्ये निशी कर्णेकरचं नाव, राणाचं नाव असे बरेचसे खेळाडू त्या ठिकाणी बघायला मिळतात. त्याच प्रकारचा निशी या ठिकाणी सुंदर गोलंदाजी. षटक संपलं. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या केवळ 2. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळाली ती म्हणजे आर्यन योद्धा संघाच्या बाजूनं निशी कर्णेकर यांच्याकडून. त्यांना माहिती आहे की रबरचा चेंडू आहे आणि रबरच्या चेंडूवर कशा प्रकारे चेंडू टाकायला पाहिजे. बघा चेंडू गोलंदाज वारंवार पाण्यामध्ये थोडस भिजवत होते. एकदा का चेंडू पाण्यात भिजला आणि टप्पा जर का क्रीजवर पडला की चेंडू पडता क्षणी सपकन निघून जातो. ही भौतिक क्षमता या ठिकाणी वापरतोय प्रत्येक गोलंदाज. आणि फलंदाज मात्र मोठा पूल करण्याचा नाद हे त्यांना आवरता येत नाहीये आणि चेंडू मात्र सरळ निर्धाव म्हणून गणले जात आहेत. आणि जर का आपण विचार करून फलंदाजी केली तरच आपण या ठिकाणी मोठी धावसंख्या जमा करू शकतो. जी विचार करण्याची क्षमता गोलंदाजांकडे आहे तीच क्षमता फलंदाजाकडे असणं गरजेचं आहे. या ठिकाणी 2 धावा झाल्यात 6 चेंडू मागे. येणारे हे काही चेंडू अर्थातच स्पेल मधील 6 चेंडू. आणि हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू विसरला जातोय. विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये गोलंदाज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रसाद. आणि हा चेंडू उचलून खेळलाय. शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय. 1 धाव तर पळून पूर्ण करतोय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय का? मात्र नाहीये. दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पळून पूर्ण करतोय. डायरेक्ट हिट झाला होता मात्र 2 धाव पळून पूर्ण करतोय. आणि या 2 धाव मिळतात संघाला अर्थातच अरुणला. आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 4. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकात प्रसाद सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी.
पुन्हा एकदा प्रसाद गोलंदाजीसाठी सज्ज होतो. स्टेट ड्राईव्ह खेळून काढलाय. पायाचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मौजूद आणि कोणतीच चूक करत नाहीये. पहिला गडी बाद होतोय 4 या धावसंख्येवर. सुंदर असा झेल या ठिकाणी घेतला गेला या क्षेत्ररक्षकानं आणि समीकरण पूर्णतः बदलून चाललंय. 1 गडी बाद 4 अशी स्थिती आली आणि माझा लाडका खेळाडू चाललाय मैदानाकडे तो म्हणजे सनी ढोलकर. बघायचा कशा प्रकारे फलंदाजी करायला पाहिजे सनीला. थोडीशी चूक झाली आहे का सलामीवर मैदानात ज्यावेळी आले त्यावेळी सनी सारखा मोहरा थोडासा मागे राहिला. कोणती रणनीती होती आणि सनी जर का स्ट्राईकला असता आणि नव्यानं सुरुवात केली मोठे फटके या ठिकाणी बघायला मिळालं असतं. मात्र हा क्रिकेट आहे. क्रिकेट हा जर तरचा खेळ असतो आणि क्रिकेट हा शेवटल्या क्षणापर्यंत जाणारा खेळ असतो. त्याच्यामुळे कोणतंही भाकीत करणं या ठिकाणी खरं ठरू शकत नाहीये. त्याच्यामुळे काही एक बोलणं चुकीचं असेल तरी देखील सनीवर आपण पूर्णतः विश्वास ठेवलाय. 5 सनी कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे आपल्या संघासाठी. जय खंडोबा चोरडे संघातून खेळणारा सनी बघायचा कशा प्रकारे फलंदाजी करणाऱ्या मित्रांनो. जय खंडोबा प्रीमियर लीग मध्ये अंतिम विजेता ठरणारा सनीचा संघ होता. तोच सनी खेळण्यासाठी तयार होतोय. जय खंडोबा चोरडे संघातून खेळणारा सनी खेळण्यासाठी आणि हा चेंडू वाईड म्हणून ठरवला जातोय. वाईडनं धावसंख्या वाढल्या. धावसंख्या झाल्या 5. येणारे काही चेंडू अर्थातच गोलंदाज तो म्हणजे प्रसाद यायचे कारण सनी सारखा एक खंदा फलंदाज स्ट्राईकला आलाय. त्या फलंदाजाला कशा प्रकारे चेंडू टाकायला पाहिजे हे बौद्धिक आणि या ठिकाणी देखील सनी बाद होतोय. बॅटची एज लागून विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन विसावला जातोय. सनी देखील या ठिकाणी कामगिरी निराशाजनक करतोय. सनी आपला खाताही ओपन न करता तंबूमध्ये परततोय आणि समीकरण मात्र बदललं या ठिकाणी. 5 धावा गडी बाद 2 गडी बाद 5 अशी स्थिती असताना नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच हर्षू पाटील. बघायचं हर्षू कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे आपल्या संघासाठी. सनीने मात्र या ठिकाणी पूर्णतः निराश केलंय. धावसंख्या खूपच कमी आहे असं मी तरी म्हणेन कारण 5 धावा धाव फलकावर लागल्यात. काही चेंडू येणं बाकी आहेत आणि या स्पेल मधील आतापर्यंत 2 चेंडू येणं बाकी आहेत. आणि हा सुंदर फटका दणदणीत चाललेला हा चौकार या 4 धाव्यानं स्वतःचं खातं ओपन केलं आणि या 4 धाव्यानं धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली आहे 9. 2 गडी बाद 9 अशी स्थिती आहे. सुंदर या ठिकाणी फटका या ठिकाणी बघायला मिळाला. फलंदाज हर्षलच्या बॅट मधून निघालेल्या 4 धावा याच फटक्यांची गरज आहे आणि हा चेंडू स्टेअर करतोय शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्राकडे. चेंडू 1 धाव पळून पूर्ण करतोय. या एका धावेनं धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली 10. षटक मात्र संपतोय. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 10. तर येणारे हे 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडूंचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा हर्षल येतो स्ट्राईकला कारण ज्यानं आधीच्या चेंडूवर मोठा फटका चौकार आणला होता तोच हर्षल सामोरा जाईल. येणारे हे 6 चेंडू आणि हा 6 चेंडूंचा स्पेल घेऊन येते गोलंदाज तो म्हणजेच राज. राज याचा पहिला चेंडू जातो हर्षलसाठी. हर्षल खेळण्यासाठी तयार. हो हो सुंदर स्विंग केलेला हा चेंडू होता. हवेतल्या हवेत स्विंग झाला होता हा चेंडू. मात्र या चेंडूवर एकच धाव लेग बायच्या स्वरूपात. या एका धावेनं धावसंख्या वाढले. धावसंख्या झाली ती म्हणजे 11.
राज आणि हा मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. वाईट ठरवतायत पंच. वाईडनं धावसंख्या वाढल्या. धावसंख्या झाल्या 12. येणारे हे 5 चेंडू असतील आणि 5 चेंडूचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळते, ती म्हणजेच आदित्य बघायचं कशा प्रकारे फलंदाजी करणार आपल्या संघासाठी. राज अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू अतिशय सुरेख होता. हवेतल्या हवेत स्विंग झालेला होता आणि हा चेंडू देखील त्याच प्रकारचा स्विंग झाला होता. मात्र काव कॉर्नरच्या दिशेने गेलेला हा चेंडू एक धाव पळून पूर्ण करतोय. दुसरी धाव घेणार का? मात्र त्या ठिकाणी निर्णय चुकला आणि बाद होतोय फलंदाज. रनआउटच्या स्वरूपात हर्षल बाद होतोय. फेकी एवढी सुरेख होती की हर्षल जरी धावत आला असता तरी देखील क्रॉस झाला नसता. त्याच्यामुळे हर्षलच किंबहुना बाद झाला असता. आणि नवीन फलंदाज येतो तो म्हणजे सिद्धेश. 17 नंबर जर्सी परिधान केलेला सिद्धेश उर्फ AB डिव्हिलियर्स. 17 नंबर जर्सी म्हटलं की AB डिव्हिलियर्स याला लाजवेल असं जर्सी क्रमांक प्रदान केलेला हा AB अर्थातच सिद्धेश कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे. धावसंख्या केवळ स्थिर आहे. केवळ 13 धावा धाव फलकावर लागल्या आहेत. या 13 धावेनं 3 गडी बाद 13 अशी स्थिती आहे. ती म्हणजेच कुठला संघ आहे? आर्विक एक भगवे वादळ ना. आर्विक एक भगवे वादळ या संघाची धावसंख्या झाली आहे 13. 3 गडी बाद 13. पुन्हा एकदा बॅटची एज लागले. थर्डमॅन कडे चेंडू. थोडासा फंबल होतोय क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण करतोय. एका धावेनं स्वतःचा खाता ओपन. धावसंख्या झाली 14. काही चेंडू शिल्लक आणि पुन्हा एकदा आदित्यला संधी मिळते. आदित्य मोठा फटका खेळेल का? आणि सुंदर गोलंदाजी, अगदी चतुराईने गोलंदाजी करतोय तो म्हणजे राज. आणि हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा इरादा आहे. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. गडी बाद होतोय. आदित्यची खेळ या ठिकाणी संपुष्टात. झेल बाद होऊन तो मोद परततोय. सुरेख झेल या ठिकाणी टिकला गेलाय. ते म्हणजे आर्यन योद्धा या संघाच्या बाजूनं क्षेत्ररक्षण करणाऱ्या या खेळाडूनं सुरेख क्षेत्ररक्षण झालं. आदित्यची खेळ संपुष्टात. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 14. 4 बाद 14 ना. नवीन फलंदाज येतोय अनिकेत. सांगायला पाहिजे कुठल्या गावातून खेळणार मग मजा येतात. इकडला धोणकर अनिकेत पारंगे धोणकर संघातून खेळणारा हा खेळाडू बघायचा आज आपल्या या राम कमिटी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आर्विक एक भगवे वादळ या संघातून खेळतोय. आणि हा फुलटॉस प्रकारचा चेंडू शॉर्टलेग अंपायरच्या दिशेने चेंडू येतो. एक धाव पळून पूर्ण. दुसरी धाव घेणार का? आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मात्र त्या ठिकाणी ओव्हर थ्रो आणि ओव्हर थ्रोचा फायदा देखील झालाय. 3 धावा पळून पूर्ण करतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी बघायला मिळाली. ती म्हणजेच अनिकेत याची त्या 3 धाव मिळतात. अनिकेतला संघाला 3 धावेनं धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 17. शेवटला चेंडू आहे ना. शेवटला चेंडू या इनिंग मधील शॉर्टपिच प्रकारचा चेंडू. मात्र त्या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण करतोय. बॅटकटच्या स्वरूपात ही एक धाव. धावसंख्या झाली 18. अर्थात समीकरण बदललंय. षटक देखील संपलंय. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या 18 आणि 18 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 18 चेंडू 19 धावा. तत्पूर्वी पुन्हा एकदा मी विनंती करतोय. या ठिकाणी अल्पभार आलेला आहे. आपल्या संघ कर्णधार आणि संघ मालकांना विनंती असेल या ठिकाणाहून आपला अल्पभार अर्थातच आपलं जेवण आहे तो घेऊन जायचं आहे आणि आपापल्या खेळाडूंपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे. जयेश जयेश ए जयेश
18 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आणि मायक्रोफोनची धुरा सांभाळते माझे सहसमालोचक जयवंत जोशी. सामना पुढचा होणारा सामना प्रज्वल सक्षम मराठा विपक्ष रणमर्दानी सुशीला एंटरप्राइजेस. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकी करून घ्या. प्रज्वल सक्षम मराठा विरुद्ध रणमर्दानी सुशीला एंटरप्राइजेस. दोन्ही विजेता संघ पहिला सामना जिंकल्यानंतर आता मात्र दुसऱ्या फेरीचा सामना. चला प्रज्वल सक्षम मराठा विनायक देवकर तसेच उमेश घाणेकर या नाणेफेकी करून घ्या. शैलेश म्हात्रे नाणेफेकी करून घ्या. सनी डोलकर गोलंदाज सनी डोलकर. पुढचा होणारा सामना दोन्ही संघाचा विजेता संघ म्हणजेच प्रज्वल सक्षम मराठा त्याचबरोबर त्यांच्या समवेत रणमर्दा आणि सुशीला एंटरप्राइजेस. धडाकेबाज फलंदाजी केली होती ती म्हणजे राणा मोरे यांनी. चालू असलेला सामना आर्यन योद्धा विरुद्ध आर्विक एक भगवे वादळ. सनी डोलकर पंचांच्या उजव्या बाजूने मारा करणार. निशी करण्यासाठी एक माफक असं आव्हान असताना आर्यन योद्धा या संघासमोर 18 चेंडू 19 धावांची गरज असेल ती म्हणजे आर्यन योद्धा या संघाला. थोडस क्षेत्रक्षणामध्ये बदल करताना अरुण मोरे व सनी डोलकर पंचांच्या उजव्या बाजूने सामना सुरू. दुसऱ्या इनिंगला सुरुवात. पहिला चेंडू चांगला खेळून काढलाय. चेंडू जातोय बाउंड्री लाईन जवळ. दरम्यान एकच धावावर समाधान मानावं लागेल ते म्हणजे निशी आणि प्रसाद याला. सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळालं ते म्हणजे कव्हरच्या दिशेने. राम क्रिकेट राम कमिटी प्रीमियर लीग 2025 मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. श्रीराम क्रिकेट कमिटी आयोजित राम
मेटी प्रीमियर लीग 2025 पर्व 4. हा चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू जातो बॅक टू द डाव बॉलर आणि पहिला खेळाडू बाद सनी डोलकर असा 25 पर्व बाद. 4. काय काय ह्याला बोलवत आहे पण त्याला कामाला लागेल चला पुढचा फलंदाज आर्यन योद्धा संघाकडून चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आर्यन योद्धा. नवीन फलंदाज येतोय सुजल नवीन फलंदाज पाहायला मिळेल. सुजल वन डाऊनच्या भूमिकेत पहिला खेळाडू षष्ठात बाद झाल्यानंतर मात्र सुजल पूर्णपणे संघाची धुरा सांभाळणार. त्याच प्रकारे एक अष्टपैलू खेळाडू तो म्हणजे निशी कर्णेकर. सनी डोलकर पहिल्या चेंडूवर बाद झाला तो म्हणजे खेळाडू प्रसाद. जिंकण्यासाठी 18 चेंडू 19 धावांचे असे माफक आव्हान असताना सनी डोलकर पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. नवीन फलंदाज सुजल साठी शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू काही समजत नाही. पंचांकडे दात मागताना पंचांनी दात उचलून पकडले आणि चेंडू जातोय अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. एका धावाने संघाची वाढती धाव संख्या 2. हे नितीन टॉस म्हणून घे ना चला विनायक देवकर या नाणेफेकी करून घ्या. विनायक देवकर पुढचा सामना सुद्धा 3 षटकाचा होईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्या. पुन्हा एकदा सज्ज होईल सनी. वाईटची अतिरिक्त धाव एका धावाने संघाची वाढती धाव संख्या 2. हा पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू कोणताही संपर्क नाही चेंडू आणि फलीमध्ये. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता सनी डोलकर. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. निर्धाव चेंडूची सांगता 2 धाव. पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू नक्कीच परंतु थोडस अतिरिक्त धावामध्ये त्याचं रूपांतर होतोय. चेंडू जातोय अतिरिक्त धाव. एका धावाने संघाची वाढती धाव संख्या 3. 1 बाद 3. पुढचा होणारा सामना रणमर्दानी सुशीला एंटरप्राइजेस विपक्ष प्रज्वल सक्षम मराठा. नक्कीच दोन्ही संघ एक सामना जिंकल्यानंतर आता मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी ही झुंज असेल. दरम्यान हा फटका बॅटच्या मधोमध लागला नाही. आता काय घडते मैदानावर फलंदाज होतोय बाद सुजल. बॅक टू द पॅव्हेलियन. सनी डोलकर चोरडे संघाचा हा खेळाडू फलंदाजीच्या जोरावर मात्र त्यांनी निराश केला संघाला. परंतु गोलंदाजीच्या जोरावर नक्कीच संघाला कमबॅक करून देईल. सुंदर आतापर्यंत गोलंदाजी 2 विकेट 3 धावा. सनी जोपर्यंत सनी चांगली गोलंदाजी करेल तोपर्यंत थोडासा अडचणीत सापडेल संघ तो म्हणजे आर्यन योद्धा. परंतु क्रीजवर अजूनपर्यंत एक रोहा तालुक्यातील नामवंत खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू निशी कर्णेकर. दरम्यान आता मात्र सुजल यांची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. फलंदाजाचे नाव कळवा आमच्यापर्यंत. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होईल सनी. नवीन फलंदाज शुभम. हा चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू तेवढा ताकदीचा फटका. चेंडू पाहूया. चेंडू जातोय सीमारेषा जवळ आणि फलंदाज होतोय बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का. नक्कीच सुंदर गोलंदाजी सनी डोलकर याच्या गोलंदाजी मार्फत तिसरा गडी बाद होतोय तो म्हणजे आर्यन योद्धा या संघाचा महत्वाचा खेळाडू बाद होतोय.
शुभम. आता मात्र त्याच्या जागेवर नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे राज. सुंदर झेल पाहायला मिळाली तिथे. संकेत निरकर, जे हनुमान क्रिकेट संघ धोणकारचा खेळाडू संकेत निरकर. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या, ते म्हणजे सनी याने. त्याच्यातही 2 अतिरिक्त आणि 1 निशीने खेळून काढलेली 1 धाव. आता फलंदाजीसाठी होतोय 5व्या क्रमांकाचा फलंदाज राज. सनी तू राज खेळण्यास सज्ज होईल. राज, हा चेंडू नक्कीच कटवायचा होता परंतु चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. हॅलो हॅलो. हा ये बाबा. हा बोला. नाही त्यांचं. पहिल्या षटकाखेरीस संघाची वाढती धावसंख्या 3 बाद 3. जिंकण्यासाठी आता मात्र 16 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 16 धावा. सामना कुठे होता? 18 चेंडू 19 धावांची गरज असताना सनी डोलकर यांनी मात्र सुंदर गोलंदाजी केली आणि आता सामना पोहोचून ठेवलाय तो म्हणजे 12 चेंडू 16 धावा. चला पंच वॉर्निंग करा संघाला. आदित्य कृपया घाई करा थोडी. जास्त टीम मीटिंग करू नका. आज आपल्याला सामने संपवायचे आहेत. 12 चेंडू 16 धावांची गरज असेल. एक सोपा असा वाटणारा सामना, मात्र प्रेक्षकांना हेच हवं असतं. सामना चुरशीचा पाहायला मजा येते. दरम्यान आता नवीन गोलंदाज आर्विक, एक भगवे वादळ या संघाकडून पाहायला मिळेल. गोलंदाज सिद्धू पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल सिद्धू. चला जास्तची चर्चा नको. अरुण आता मात्र ऑन स्ट्राईक झालेला आहे फलंदाज तो म्हणजे निशी कर्णेकर. निशी वैयक्तिक 1 धाव या संघावर खेळतोय निशी. आता मात्र चला अजिंक्य, तुम्ही जास्तीचा टाइम घेताय, अन्यथा कमिटीला तुमचा विचार करावा लागेल. अरुण मोरे पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल सिद्धू टू निशी. हा चेंडू नक्कीच बाउन्स असेल. पंच त्याला शिक्षा ठोठवतील. वाईट चेंडूची सांगता. 1 अतिरिक्त धाव. 1 धावने संघाची वाढती धावसंख्या 4. जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता असेल, ते म्हणजे आर्यन योद्धा या संघाला. आर्यन योद्धा एक चांगल्या पद्धतीने संघ बांधलेला. हा चेंडू पुन्हा एकदा उचली घेतोय. आता मात्र पंच शिक्षा ठोठवतात. नो चेंडूची सांगता होतोय. नक्कीच पुढचा चेंडू असेल, नो डाऊट फ्रीट असेल. मैदानात काय घडतंय? 4 धावांचे फक्त शतक टाकलं होतं, ते म्हणजे 3 धावांचं शतक हाताळलं होतं, ते म्हणजे सनी याने. त्याच्यानंतर मात्र 2 धावा अतिरिक्त. हा सुद्धा एक चोरड्या गावचाच खेळाडू आहे, तो म्हणजे सिद्धू. दुसरा खेळाडू चोरड्या या संघातून खेळणारा सिद्धू. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. अजूनपर्यंत एकही लिगल डिलिव्हरी सिद्धूच्या स्वरूपात आली नाही. बॅटची कडा. चेंडू जातो आदित्यकडे. तिथे काय करते मैदानात निशी कर्णेकर. बॅटची कडा होती परंतु फलंदाज आउट होतो. या राज. 4था धक्का राजच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. तिथे शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने पहा. एका अतिशय चातुर आणि चालाक क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार आदित्य भोईर तैनात. आणि फलंदाजाला नक्कीच त्याच वेळेला बाहेर जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. दरम्यान स्थिरावलेली धावसंख्या 4 बाद 5. नक्कीच मोठ्या खेळाडूंची भरणा असलेला हा संघ आर्यन योद्धा. महेश, नवीन फलंदाज महेश मोहिते. हा चेंडू शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू. आता मात्र चेंडू लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा रनआउटची संधी. आता मात्र 1 धाव पूर्ण होईल. बऱ्याच टायमानंतर बॅटने धावा आल्यात. पंकज निशी वैयक्तिक 2ऱ्या धावसंख्येवर पोहोचलाय निशी. आता मात्र महेश मोहिते अजूनही संधी फलंदाज तंबूच्या आसऱ्याला आहेत, ते म्हणजे आर्यन योद्धा या संघाकडे.
जिंकण्यासाठी 19 धावांचं असं माफक आव्हान असताना अजूनही जिद्द सोडली नाही, चिकाटी सोडली नाही. आर्विक एक भगवे वादळ शेवटपर्यंत लढणार हेच दाखवतात या मैदानात. पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. पंच काय ठरवतात? नो चेंडूची सांगता पुन्हा एकदा. नक्कीच मैदानात पाहायला गेलं तर आतापर्यंत धावसंख्या झाले 7, परंतु अतिरिक्त धावसंख्या 5. फक्त आणि फक्त 2च धावा आतापर्यंत बॅटने आल्यात. पुढचा चेंडू असेल फ्रीट महेश मोहिते यांच्यासाठी. फ्रीटचा चेंडू असेल, मोठा फटका मारावा लागेल. हा चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. चेंडू जातो या पॉइंटच्या डोक्यावर. दरम्यान तिथे चांगला प्रयत्न होता. एकच धावावर समाधान मानावं लागेल महेश मोहिते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. वा, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, ती म्हणजे महेश आणि निशियाची. दरम्यान 2 धावा, 2 धावाने संघाची वाढती धावसंख्या. धाव जिंकण्यासाठी 19 धावांची गरज असताना 9 धावसंख्या. आता मात्र 10 धावांची गरज असेल, ती म्हणजे आर्यन योद्धा या संघाला. सिद्धू आतापर्यंत 6 धावा खर्च करतोय सिद्धू. सुंदर गोलंदाजी हाताळली होती, ती म्हणजे सनी याने फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. 2 गडी बाद केले होते. पुन्हा एकदा महेश. हा पुन्हा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून सजवतोय. एक धाव पुन्हा दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? हो, नक्कीच. सुंदर रन बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. पुन्हा एकदा निशी आणि महेश याची. दरम्यान 2 धावाने पुन्हा एकदा संघाची वाढती धावसंख्या 11. 11. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली, ती म्हणजे महेश याच्या फलंदाजीतून. हेच फटके पाहिजे, मोठ्या फटक्यांची काही गरज नाही. सिंगल डबलने सुद्धा धावा या आपल्या स्कोर बोर्डवर चालू राहतील आणि तेच दाखवून देतोय महेश मोहिते. दरम्यान या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना सिद्धू थोडस मागं शतक हाताळतोय. सिद्धू 8 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. आता मात्र काही त्याला शॉट साजेसा खेळता आला नाही महेशाला. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होतोय. या षटकातील शेवटचा चेंडू असेल तो म्हणजे सिद्धू याचा. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल सिद्धू. पुन्हा एकदा हा चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय, परंतु आता मात्र क्षेत्ररक्षक कोण आहे? तोच चतुर चालाक क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार आदित्य. नक्कीच त्यांनी हेरलं, त्याच ठिकाणी जास्त चेंडू जातात आणि तोच खेळाडू तिथे पोहोचलाय. 2 षटका अखेरीस संघाची धावसंख्या 12. जिंकण्यासाठी आता मात्र 7 धावांची गरज असेल. 6 चेंडू 7 धावांची गरज. पाहूया कोणता संघ हा सामना विजेता ठरतोय. पुढचा होणारा सामना रणमर्दानी सुशीला एंटरप्राइजेस विपक्ष सक्षम प्रज्वल सक्षम मराठा. दोन्ही संघ एक सामना जिंकल्यानंतर मात्र सेमीफायनलचे दरवाजे दोन्ही संघांना खुललेत. 6 चेंडू 7 धावांची गरज आणि आता मात्र गोलंदाजीसाठी होतो एक अष्टपैलू खेळाडू अरुण मोरे. ISPL झालं होतं, त्यामध्ये मात्र अष्टपैलू खेळाडूची कामगिरी केली होती चांगल्या प्रकारे अरुण मोरे. तोच आता मात्र मैदानात गोलंदाजीसाठी उतरतोय आणि आर्विक एक भगवे वादळ या संघाला या स्पर्धेमध्ये इंटर सांताक्रूज प्रीमियर लीग या संघाला या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी नाही. घे दे ना. अरुण मोरे. 6 चेंडू 7 धावांची गरज. नक्कीच सामना होता 18 चेंडू 19 धावांचा. आता मात्र सामना येऊन पोहोचला तो म्हणजे 6 चेंडू 7 धावा. अरुण मोरे शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. बॅटची काढा. चेंडू जातो या थर्ड मॅनच्या दिशेने. दरम्यान 1 धाव पूर्ण. एकच धावावर समाधान मानावं लागेल, ते म्हणजे आर्विक एक भगवे वादळ या संघाला. दरम्यान 1 धावाने संघाची वाढती धावसंख्या 13. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू 6 धावांची गरज असेल. सुंदर सामना रंगतोय चौपाटी कोलीवाडा या मैदानावर. श्रीराम क्रिकेट कमिटी आयोजित राम कमिटी प्रीमियर लीग 2024 पर्व 4 मध्ये 2025 पर्व 4 मध्ये सामना रंगतोय. आता मात्र सामना पोहोचतोय 4 चेंडू 6 धावा. सामन्याचं स्वरूप थोडं बदलतोय. निशी कर्णेकर स्वतः कर्णधार. त्याचप्रमाणे ओपनिंग साठी आला होता हा फलंदाज. आता मात्र आपला संघ विजयी ठरवतो का? येणाऱ्या 4 चेंडू मध्ये समजेल. बॅटची कडा. पुन्हा एकदा चेंडू जातोय सरळ
गोलंदाजाच्या दिशेने दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. सामना चुरशीचा ठरतोय. 3 चेंडू 6 धावा, 6 धावा 3 चेंडू. निशी कर्णेकर वैयक्तिक 2 या धावसंख्येवर खेळतोय. 6 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि फक्त 2च धावा काढून खेळतोय तो म्हणजे निशी कर्णेकर. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत हलवार स्वरूपाचे चेंडू हातळतोय तो म्हणजे अरुण मोरे. पुढचा चेंडू असेल महत्वाचा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. वा, सामन्याचा अरुण मोरे नक्कीच निकाल काही असू दे, परंतु सामना सर्व प्रेक्षकांना आवडलाय. सामना पोचतोय 2 चेंडू 6 धावा. आता मात्र मोठा फटका खेळावाच लागणार निशी यांना. पूर्णपणे दीपेश म्हात्रे जर पाहायला गेलात ना तर स्पेशल मध्ये असतील मेंटॉर ह्या संघाचे दीपेश म्हात्रे. कान मंत्र देतोय चांगला निशीला, पर्यंत निशीपर्यंत तो कान मंत्र पोहोचत नाही. महेश मोहिते यांनी चांगली फलंदाजी केली होती, परंतु काही साजेशी केली नाही ती म्हणजे निशी याने. 8 चेंडूंचा सामना करतोय निशी, 2च धावा. 2 चेंडू 6 धावांची गरज असताना अरुण मोरे आपला एक्सपिरियन्स पूर्णपणे पणाला लावतोय. हा चेंडू पुन्हा एकदा 1च्या दिशेने दरम्यान 1 धाव पूर्ण, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? हो, मैदानात काय करतोय? 2 धावा पूर्ण, तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न नाही. तिथे मात्र चतुर, चंचल आणि चालाक आदित्य भोईर. आता मात्र सामना पोहोचलाय शेवटच्या चेंडूवर. प्रेक्षकांना जे पाहिजे होतं तेच घडलंय. चेंडू 19 धावांची गरज असताना सामना पोहोचलाय 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावांची गरज असेल. निशी कर्णेकर स्वतः कर्णधार, त्याच्या अपोजिट असेल तो म्हणजे गोलंदाज अरुण मोरे. पूर्णपणे एक्सपिरियन्स आपला पणाला लावतोय. 6 चेंडू 7 धावांची गरज असताना फक्त 3 धावा खर्च केल्यात. अरुण मोरे कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू 4 धावा. पाहूया हा चेंडू नक्कीच हवेमध्ये. चेंडू उंची जास्त आणि लांबी सुद्धा तेवढीच. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय आरसीपीएल षटकार, विनिंग शॉट. नक्कीच दीपेश म्हात्रे कुठेतरी त्यांचा जीव अडकला होता, परंतु त्याच्यानंतर आता तुम्ही पाहताय दीपेश म्हात्रे स्क्रीनवर जीवात जीव आलाय दीपेश म्हात्रे यांच्या. चेंडू 4 धावा. नक्कीच पाहूया हा जो संघ आहे स्पॉन्सर म्हणजे ओनर ज्यांचे जितू मोरे आमचे अध्यक्ष, यांचे गुरु अतुल कदम यांचा संघ आर्यन योद्धा हा सामना जिंकतोय आणि पुढच्या फेरीत पोहोचतोय आर्यन योद्धा. चला पुढचा होणारा सामना रणमर्दानी सुशिला एंटरप्राइजेस विपक्ष प्रज्वल सक्षम मराठा. या सामन्याचा सामनावीर ठरतोय नो डाऊट ज्याने शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका खेळून हा सामना विजेता ठरवला तोच म्हणजे गोलंदाजीच्या जोरावर सुद्धा फक्त 2च धावा खर्च केला असा निशी कर्णेकर. या निशी कर्णेकर